सिंधी रेल्वे येथे रमजान ईद उत्साहात साजरी, पोलिसांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा। सिंधी रेल्वे येथे दिनांक 21 मार्च रोजी शहरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या पवित्र रमजान महिन्याचा समारोप म्हणून मनवल्या जाणारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शुक्रवारी संध्याकाळी मगरिब नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी चांद दिसल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। शनिवारी सकाळी 9 वाजता सर्व मुस्लिम बंधू व लहान मुले बसस्थानक चौकातील ईदगाहमध्ये एकत्र आले। यावेळी जामा मस्जिदचे मौलाना मोहम्मद अहसानुल हक यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या नमाज अदा केली। नमाज नंतर अमन व शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। रमजान ईद बाबतची इतर माहिती मुस्लिम बांधवांना सांगितली। तक्रीरमधून रमजान ईदचे महत्त्व पटवून देताना अपंग, विधवा, अनाथ, गरीब लोकांना जकात अदा करावी, आई वडिलांची सेवा करावी अशी माहिती धर्मगुरूंनी प्रसंगी दिली आहे। नमाज नंतर सर्व मुस्लिम बांधवांना जामा मस्जिदचे मौलाना अहसानुल हक व छोटे मस्जिदचे मौलाना बहुद्दीन साहब यांनी सर्व बांधवांना ईद मुबारकबाद दिली आहे। यावेळी शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम नागरिक, जामा मस्जिद अध्यक्ष युसुफ बाबू कुरेशी, छोटी मस्जिद अध्यक्ष जमील खान, आसिफ खान, फिरोज बेरा, मुस्लिम कब्रिस्तान उपाध्यक्ष इस्राईल सूफी, फिरोज खान, मोहसिन खान, जिलानी सूर्या, नगर परिषद उपाध्यक्ष अखिल शेख, अरबाज कुरेशी, मौना शेख, गुड्डू शेख, मुन्ना कुरेशी, इसाक भाई, इरफान भाई, सोनू शेख, तौसीफ काजी, रहीम पठान, बबलू पटेल, आसिफ, आरिफ, इब्रान, राजा कुरेशी, सादिक शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती। शहर पोलीस कर्मचाऱ्यांना ईदच्या निमित्ताने आलिंगन देऊन आभार व्यक्त करण्यात आले व ईदच्या शुभेच्छा दिल्या। सूर्या मराठी न्यूजसाठी गुड्डू कुरेशी, सिंधी रेल्वे, सेलू।